अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार मित्रांनो. तर दिवाळी येण्यापूर्वी या 3 गोष्टी ताबडतोब घरातून फेकून द्या. कारण जर तुम्ही या 3 गोष्टी घरात ठेवल्या असतील तर या दिवाळीत देवी लक्ष्मी तुमच्या घरात अजिबात पाऊल ठेवणार नाही आणि ती तुमच्यावर रागवेल. परंतु जर तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि वेळेवर या 3 गोष्टी घराबाहेर फेकून दिल्या तर एक गोष्ट निश्चित आहे की तुमच्याकडे इतके पैसे येतील, देवी लक्ष्मी तुमच्यावर इतकी प्रसन्न होईल की तुमचा दिवाळीचा सण इतका भव्य होईल की तुम्ही आजच्या आधी कधीही अशी दिवाळी पाहिली नसेल. जर तुम्हाला आज दिवाळीच्या आधी हाच व्हिडिओ सापडला असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही त्या भाग्यवान लोकांमध्ये एक गणले जात आहात ज्याची नशीब आता चमकणार आहे. म्हणून जेव्हा देव स्वतः तुम्हाला संधी देत असेल तेव्हा देवाच्या या संकेताकडे तुम्ही दुर्लक्ष अजिबात करू नका. अन्यथा तुमच्यापेक्षा मोठा मूर्ख कुणी नसेल. आजचा व्हिडिओ ज्यांना मिळाला आहे ते सर्व जी लोक आहेत ती भाग्यवान आहेत, कारण त्यांचे भाग्य उजळण्याची आता वेळ आली आहे. या दिवाळीत ते त्यांचे नशीब कसे उजळवायचे हे शिकणार आहेत. तर तुम्हाला फक्त या 3 गोष्टी आहेत ज्या तुमच्या घराबाहेर तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि दिवाळीच्या रात्रीपासूनच तुम्ही वेगाने समृद्ध होऊ शकणार आहात. तर तुम्हाला प्रत्यक्ष असा अनुभव येईल की देव जेव्हा देतो तेव्हा तो खूप भरपूर देत असतो. आता तुमची उत्सुकता वेगाने वाढत असेल की मॅडम कृपया मला लवकरात लवकर सांगा की आमच्या घरात या 3 गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या खरेदी केल्या आहेत की आम्हाला त्या भेट म्हणून मिळाल्या आहेत. पण पण या 3 गोष्टी आपले जीवन उद्ध्वस्त करत आहेत, त्या आनंदाचे विषात रूपांतर करत आहेत हे जाणून घेण्यापूर्वी माता लक्ष्मीच्या सर्व खऱ्या भक्तांनी व्हिडिओला लाईक करावा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहावे. तुमची सर्वात मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तर सर्वप्रथम तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याबद्दल तुम्ही ऐकून धक्का तुम्हाला नक्कीच बसणार आहे, पण ही गोष्ट अगदी खरी आहे आणि तुम्हाला ही गोष्ट देखील स्वीकारावी लागणार आहे. तर आपल्या आयुष्यात कधी अंधार असतो तर कधी प्रकाश असतो. आपण जीवनाची लढाई जिंकतो आणि कठोर परिश्रमाने आपण आपल्या जीवनातील अंधार दूर करतो आणि आपल्या आयुष्यात एक नवीन प्रकाश आणतो. पण जेव्हा घरात दिवे जातात तेव्हा आपल्याला मेणबत्त्या आणि दिवे आठवतात आणि प्रकाश आणण्यासाठी आपण त्या पेटवतो. पण बऱ्याचदा वादळाच्या वेळी अर्ध्या जळालेल्या मेणबत्त्या घराभोवती विखुरलेल्या असतात. कधी कधी त्या खिडकीत ठेवल्या जातात तर कधी कधी ड्रॉवर मध्ये. आणि या जळालेल्या मेणबत्त्यांचा आपल्या जीवनावर किती विनाशकारी नकारात्मक परिणाम होऊ शकतो याचा आपण कधीच विचार करत नाही. आपण विचार करतो आपण ते पुन्हा वापरू, ते आता जळून गेले आहे, पुढच्या वेळी जेव्हा दिवे पिसतील तेव्हा आपण ते पुन्हा पेटू, पुन्हा त्याचा वापर करू. पण हे समजून घ्या की अशी चूक अपूर्ण कर्म मानली जाते. आणि याचा अर्थ असा की तुम्ही मेणबत्ती पेटवली आणि वादळ आले तेव्हा तुम्ही दिवा पेटवला, ती अर्ध्यात जळत होती, तुम्ही ती विझवली, त्यालाच अपूर्ण कर्म म्हणतात. आणि जेव्हा जेव्हा हे घडते, जेव्हा जेव्हा तो प्रकाश अपूर्ण राहतो, जेव्हा जेव्हा ती गोष्ट वादळ बघते तेव्हा तुमचे नशीबही घडण्यापासून थांबत असते, म्हणजे तुमचे भाग्यही पूर्ण राहते. लक्ष्मी तिथेच येते जिथे पूर्ण कर्म केले जाते. एकतर तुम्ही ती मेणबत्ती पूर्णपणे जळू द्या किंवा जर मेणबत्ती पूर्णपणे जळली असेल तर ती घराबाहेर फेकून द्या. दिवा पूर्णपणे लावा, जर ती पूर्णपणे पेटली नसेल तर ती घराबाहेर फेकून द्या. परंतु अपुऱ्या कर्मांमुळे विझलेली, जळलेली किंवा वादळ अपूर्ण राहिलेली अशी कोणतीही वस्तू या दिवाळीत तुमच्या घरात नसली पाहिजे. अन्यथा तुम्हाला देवीचा जो काही आशीर्वाद आहे तो मिळणार नाही. तुम्हाला ती खऱ्या भक्ताने फेकून द्यावी लागेल किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही नदीच्या वाहत्या पाण्यात सुद्धा फेकून देऊ शकता. फक्त हे लक्षात ठेवा की आपण घरी पूर्ण कर्म करतो कारण यामुळेच देवीला आनंद होईल. जर आपण अपूर्ण कर्म केली तर आपल्या जीवनात संकटे आणि गरिबी हे नक्कीच येईल. तर हे लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट काय, तर मी तुम्हाला सांगणार आहे की हे जे काही आहे ते तुम्हाला ऐकून खूप धक्का बसणार आहे, कारण अनेकदा घडत असते आणि प्रत्येक सामान्य माणूस निश्चितच ही चूक करत असतो. आणि यामागे एक मोठे कारण आहे की जे 90% लोक दुर्लक्ष करतात. तुमच्या घरात तुटलेली पिगी बँक किंवा रिकामी पिगी बँक पण नसतात. लहान मुलांना किंवा कधी कधी प्रौढांना पिगी बँकेत पैसे भरण्याची खूप आवड असते.
पण जेव्हा ती पिगी बँक पूर्णपणे पैशाने भरलेली असते तेव्हा आपण ती तोडतो, जी चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला तिथून पैसे मिळतात. पण तुटलेली पिगी बँक किंवा त्याचा एक छोटासा भाग सुद्धा तुम्ही घरात अजिबात ठेवू नका. किंवा समजा तुम्ही आधीच तुटलेल्या पिगी बँकेत पैसे ठेवत असाल, ती तुटलेली आहे किंवा त्याचा काही भाग हा बाहेर पडला आहे, तर हे लक्ष्मीच्या अस्थिरतेचे लक्षण असू शकतं. आणि याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या घरात पैसे ठेवता ती जागा तुटलेली असू शकते, म्हणजेच तुमच्याकडे येणारे पैसे हे ब्लॉक होऊ शकतात. म्हणूनच दिवाळी येण्यापूर्वी पैशाशी संबंधित कोणत्याही तुटलेल्या ज्या काही वस्तू आहेत ते काढून टाका. ती फक्त पिगी बँक नाही तर ती तुमची तिजोरी असू शकते, जी कदाचित असू शकते जर ती लाकडापासून बनलेली असेल आणि खूप जुनी आणि जीर्ण झाली असेल तर ती देखील चांगली गोष्ट नाही. तुम्ही तुमचे पैसे जिथे ठेवता ती जागा तुमची पर्स असेल, जर तुमची पर्स देखील खराब झाली असेल तर ते तुम्हाला ताबडतोब तुम्हाला बदलावे लागणार आहे. आणि आत्ताच तुमचे पाकिट तपासून पहा, जर ते फाटलेले असतील तर ते नक्कीच घराबाहेर फेकून द्या. फाटलेले आहेत की नाही याची खात्री करा, अन्यथा या दिवाळीमध्ये या गोष्टी तुमच्या आयुष्यात उद्ध्वस्त म्हणजे चांगल्या नाहीयेत. तर घरी एक पिगी बँक असल्याची खात्री करा. ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही पैसे कमवाल पण पिगी बँक तुटू नये. आणि एकदा तुम्ही पिगी बँक जर फोडली तर त्यात सापडलेल्या पैशापैकी काही पैसे हे तुम्ही मंदिरात अर्पण करा, ते गरजूंना दान करा, ते स्वतःसाठी वापरा. पण तुटलेल्या पिगी बँकेचा कोणताही भाग तुम्ही घरात राहू देऊ नका आणि पिगी बँक रिकामी अजिबात ठेवू नका. याबद्दल तुम्ही विशेष काळजी घ्या, अन्यथा तुमचे कोणतेही काम हे पूर्ण होणार नाही. पुढे मी तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहे की ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे आणि त्याकडे अनेक लोक हे दुर्लक्ष करतात. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला इतर कोणीही आजपर्यंत सांगितलेल्या नसेल. पण ह्या जे काही गोष्टी मी सांगणार आहे ती वास्तुशास्त्राशी संबंधित आहे. तर आजचा व्हिडिओ तासन-तास कठोर परिश्रम करून मी बनवला आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणारी माहिती सुद्धा 100% अचूक सिद्ध होणार आहे. तुम्ही ज्योतिषी तांत्रिक बाबाकडे जात असाल तिथे तुम्हाला तुमच्या समस्यांचे निराकरण मिळणार नाही. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की जर तुम्ही काळजीपूर्वक जर तुम्ही ऐकले तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख आणि वेदना संपणार, तर तुमचे प्रत्येक काम पूर्ण होणार आणि माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या घरात ज्या काही चूक आहेत ती तुमची नक्कीच दुरुस्त होईल. अनेकांना त्यांच्या घराच्या अनेकांना म्हणजे त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आपले नाव लिहिण्याची आवड असते, ज्याला आपण इंग्रजीत नेम प्लेट असेही म्हणतो. आता नवीन घरावर नेम प्लेट खूप छान दिसते, परंतु कालांतराने नाव थोडेसे आपले जीर्ण होते. कालांतराने ती नेम प्लेट थोडी तुटते, संख्या हरवते. यामुळे घरात येणारी सकारात्मक ऊर्जा मार्ग शोधू शकत नाही. कारण संपूर्ण घर आणि संपूर्ण घराला एका शब्दात परिभाषित करणारी ही नेम प्लेट आता राहिली नाही, ती तुटलेली आहे. जर ती वारंवार गायब होत असेल तर घरात ऊर्जा कशी येईल याचा तुम्ही विचार करा. कारण ती नेम प्लेट पाहूनच तुमच्या घरातील सकारात्मकता उडून जाणार होती. म्हणूनच याची विशेष तुम्ही काळजी घेतली पाहिजे. हे अगदी एखाद्या पाहुण्याला आल्यासारखे आहे आणि त्याला दारावर त्याचे नाव दिसत नाही तर ते तुमच्या घरात प्रवेश कसे करतील. म्हणून जर तुमच्या घराची नेम प्लेट खूप घाणेरडी असेल, तुम्ही ती बऱ्याच दिवसांपासून पाहिली नसेल किंवा जीर्ण झाली असेल तर दिवाळीच्या आधी ती काढून टाका आणि त्यावर एक सुंदर आणि आकर्षक नेम प्लेट लावा, ज्यावर नाव आणि पत्ता स्पष्टपणे कोरलेला असेल. तुम्ही त्याच्यावर हळद आणि सिंदूर लावून ओम चिन्ह देखील लावू शकता. यामुळे तुमच्या घराची ओळख होते आणि ते वैश्विक जी ऊर्जा आहे ती आपल्या घराकडे आकर्षित करते. ज्याप्रमाणे आपण एखाद्याच्या घरात प्रवेश करताना बाहेर त्याचे नाव वाचतो, त्याचप्रमाणे आपण प्रथम त्यांचे नाव वाचून योग्य घरात प्रवेश करतो. तर त्यामुळे ही नेम प्लेट स्वच्छ असणे आणि अचूक मार्ग दाखवणारे असणे हे खूप गरजेचं असतं. तर आपल्या घरात प्रवेश करण्यापूर्वी ते हे सर्व लक्षात आलं पाहिजे. म्हणून अत्यंत सावधगिरी तुम्ही बाळगा, कारण हे खूप महत्वाचे आहे. हुशारी आणि उत्साह दाखवल्याने कधी कधी तुम्हाला अडचणींना सामोरं जाऊ शकतात. आता मी तुम्हाला एक अतिशय गंभीर आणि कठीण गोष्ट सांगणार आहे की ज्याबद्दल ऐकून बरेच लोक घाबरतील, पण तुम्हाला त्यामधलं रहस्यही सांगणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कळेल की तुमचे काम कुठे अडकले आहे, तुम्ही पुढे का जाऊ शकत नाही आणि तुमच्या हातातून पैसे का निसटत राहत नाही, शत्रू नेहमी तुमच्यावर का मात होतो. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्टीचा तपशील मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत
पहा, प्रत्येक घरात बघा एक तुळशीचे रोप असते, कारण प्रत्येक भारतीय घर हे तुळशीच्या रोपामुळे ओळखले जाते. पण शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की घरातील तुळशीचे रोप हे हिरवेगार आणि हिरवेगारच असले पाहिजे. पण काही घरामध्ये तुळशीचे रोप हे मृत अवस्थेत आहे, म्हणजे ते पूर्णपणे सुकले गेलेले आहे. त्याची एकेकाळी हिरवी पाने पूर्णपणे सुकली आहे. आता याचा अर्थ काय, तर तुळशीचे रोप एक प्रकारे मरून गेले आहे. ते रोप आता मृत अवस्थेत आहे. पण तुम्हाला हे लक्षात येत नाही, कारण तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करत असता. तुम्ही सकाळी लवकर कामासाठी निघता, संध्याकाळी उशिरा परतता. तुमच्या व्यस्त वेळापत्रकामध्ये तुमच्या घरातले तुळशीचे रोप सुकले आहे हे तुम्हाला लक्षातच येत नाही. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ सापडला याचा अर्थ असा की हा चुका करणे तुम्ही थांबवले पाहिजे, कारण वाळलेले तुळशीचे रोप तुमच्या घरात मृत ऊर्जा पाठवते. त्यामुळे अकाली मृत्यू होऊ शकतो. तुमच्या आयुष्यात पैसा स्थिर होऊ शकतो, ताण वाढू शकतो, भांडे वाढू शकतात. आणि दिवाळीपूर्वी तुम्ही तुळशीची पूजा ही केली पाहिजे, कारण आई तुळशी ही देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की आई तुळशीची पूजा ही लक्ष्मी म्हणूनच केली जाते. असे म्हटले जाते की तुळशीचा संबंध हा धन आणि समृद्धीच्या देवीशी आहे. म्हणून जर तुमच्या घरातील तुळशीचे रोप सुकले असेल तर त्याची माती बदलू नका. तुम्हाला वाटेल की जर तुम्ही काही दिवस त्याला पाणी दिले तर थोडी माती बदला आणि ते पुन्हा मग चांगले होईल. तुम्ही ते चांगला नदीत किंवा तलावात विसर्जित करावे आणि खऱ्या भक्ताला पुन्हा एक नवीन हिरवं रोपट तुम्ही लावावं. कारण शास्त्रामध्ये असेही म्हटले आहे की ज्या घरात तुळशीचे रोप सुकू लागते तिथेच विनाश सुरू होतो. चांगले दिवस संपायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील इतर कोणत्याही गोष्टींची काळजी घ्या किंवा न घ्या, पण तुळशीचे झाड सुकले नाही ना याची खात्री करा, कारण ते एक शक्तिशाली उपाय आहे. ते फक्त 2 दिवसात तुमच्या घरातील ऊर्जा बदलू शकते. जर तुम्ही ऐकलं, हे सगळ्या गोष्टी ऐकल्या असतील, तुळशीचे झाड जर हिरवं ठेवले तर तुम्ही खरोखरच संकटापासून मुक्त व्हाल. तुमचे सर्व जे काही दुःख, वेदना, त्रास जे काही ते आपोआप नाहीसे होतील. आता मित्रांनो, मी तुम्हाला बाथरूमशी संबंधित एका वस्तूबद्दल सांगणार आहे, जी नेहमीचा एखाद्या व्यक्तीचे नशीब सुद्धा उद्ध्वस्त करते. तर तुमच्या बाथरूम मध्ये असे काहीतरी आहे की जे तुमची जीवन हे गरज बनवत आहे. जर तुम्ही दिवाळी येण्यापूर्वी ते जर काढले नाही तर ते तुमची कोणतीही कामं ही पूर्ण नाही होणार. तर आज मी तुम्हाला एक मोठं रहस्य तुमच्यासमोर उलगडणार आहे आणि तुमच्या डोळ्यावरील आधुनिक काळातली जी पट्टी आहे ती काढून टाकणार आहे आणि तुमच्या समोर असे सत्य मांडणार आहे की जे ऐकून धक्का बसेल आणि गाणं येईल. तर तुम्ही ते अगदी बरोबर ऐकले आहे, कारण शास्त्र सांगत असते जर तुमच्या घरात काळ्या रंगाची बादली जर असेल, तुम्ही दररोज बाथरूम वापरता आणि तुमच्या बाथरूम मध्ये काळ्या रंगाची बादली किंवा काळ्या रंगाची तुमची बादली असेल तर कुठल्याही रंगाची बादली की कुठलीही बादली असेल तर ती अजिबात नसावी याची तुम्ही काळजी घ्यायला हवी. जर तुम्ही अशी चूक करत असाल तर तुम्हाला जन्मदोषाचा त्रास होत असतो आणि तुम्हाला पैशाची नुकसान देखील सहन करावे लागेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक समस्याने त्रस्त असाल तर पैसे तुमच्या हातातून वारंवार जात आहे, तुम्ही जे काही करता ते यश मिळवून येईल तर तुम्हाला ही काळजीपूर्वक पाहावी लागेल. तुमच्या बाथरूम मध्ये काळ्या रंगाची बादली आहे का, काळ्या रंगाने आंघोळीसाठी कोणताही पदार्थ वापरतोय का, या गोष्टीची खात्री तुम्ही करता. जर ते तुमच्या पद्धतीला अडथळा आणत असेल तर या सर्व काही काळ्या रंगाच्या वस्तू आहेत ते आधीच बाहेर टाका, कारण काळ्या रंगामुळे कधी कधी नकारात्मकता येते आणि अशा बादलीवर पाण्याने आंघोळ केली तुमच्या अंगावर सुद्धा नकारात्मक परिणाम होतो. तुमचे विचार सुद्धा नकारात्मक होऊ शकतात. सकारात्मक तुमचे विचार बदलतात, तुम्ही नकारात्मक विचार करू लागतात, तुमचे निर्णय चुकीचे होतात आणि तुम्ही स्वतःला गंभीर संकटात सापडून देता स्वतःच. तर ही आता आणि आयुष्यात तुम्ही लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा की आपल्या समस्यांचे निराकरण आपल्या आवाक्यात आहे. तरीही आपण ध्येयहीनपणे भटकतो. आपल्याला आणि मन शांत करावे लागेल आणि आपल्या समस्या कशा सोडवायचा याचा तुम्हाला विचार करावा लागेल. जर आपण आपल्या घराबाहेर काही गोष्टी सांगितल्या तुम्हाला, 4-5 ज्या गोष्टी आहेत तर त्या बाहेर काढल्या तर तुमच्या घरात लक्ष्मी येण्यापासून तुम्ही नाही रोखू शकत. जर तुम्ही बदल केले तर तुम्हाला खूप लवकर फरक जाणवेल. तुम्हाला अगदी लक्षणीय फायदे सुद्धा होतील. तर बघा, ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही त्या ऐकल्याच आहे. तर या दिवाळीच्या आधी या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या घरावर पेटून द्या, अन्यथा लक्ष्मी देवी तुमच्यावरती रागावतील याची काळजी करा. तर ठीक आहे, व्हिडिओ जर खरंच तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.